विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी आपण सोल ट्रेडिंग कन्सर्नचं किंवा प्रोप्रायटरशिप बिझनेसचं फायनल अकाउंट पाहिलं. यामध्ये व्यवसायाचा मालक एकच असतो आणि त्याचं भांडवल हे आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला नोंदवावं लागतं. कॅपिटलशी संबंधित ज्या ॲडजस्टमेंट्स असायच्या ते आपण सर्व कॅपिटल अकाउंटद्वारेच करायचो. त्यामुळं कॅपिटलची अमाऊंट जी होती ती बदलत असायची. सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याची कोणतीच पद्धत नव्हती, परंतु पार्टनरशिप फर्मचं जेव्हा फायनल अकाउंट आपण पाहतो तेव्हा कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याच्या दोन पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. मग पाहूया मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. फर्स्ट मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. आता फिक्स्ड कॅपिटल मेथड दिलेल्या उदाहरणामध्ये आहे किंवा ती भागीदारी संस्था वापरते हे आपण कसं ओळखणार? तर दिलेल्या ट्रायल बॅलन्समध्ये जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट असेल तर आपण समजून घ्यायचं ती भागीदारी संस्था ही फिक्स्ड कॅपिटल मेथड वापरते. पण जर उदाहरणामध्ये फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल आणि पार्टनर्स करंट अकाउंट नसेल तर अशा वेळी ती भागीदारी संस्था फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड वापरते आणि तिच्यामध्ये फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलं जातं. तर मित्रांनो, या ठिकाणी कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याच्या दोन मुख्य पद्धती, एक फिक्स्ड कॅपिटल मेथड की ज्याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट तयार केलं जातं, आणि दुसरी पद्धती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड ज्यामध्ये फक्त कॅपिटल अकाउंट तयार केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, मग पाहूया फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणजे नक्की काय. स्थिर भांडवल पद्धती. In this method, amount of capital of a partner remain constant. There is no addition or subtraction from the capital during the year. When this method is adopted, partner's current account is open and all those adjustments related to capital are made through partner's current account. For example, drawing, interest on drawing, interest on capital, salary or कमिशन पेएबल टू पार्टनर. मित्रांनो, स्थिर भांडवल पद्धती यामध्ये पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट हे कॉन्स्टंट राहतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. कोणत्याही प्रकारचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कॅपिटलमधून त्या वर्षामध्ये केलं जात नाही. ज्या ॲडजस्टमेंट्स कॅपिटल अकाउंटशी रिलेटेड असतात त्या सर्व पार्टनर्स करंट अकाउंटद्वारे केल्या जातात, जसे की ड्रॉइंग, interest on drawing, interest on capital, salary or commission payable to. मित्रांनो, अशा वेळी दोन अकाउंट तयार केले जातात. त्यापैकी पहिलं अकाउंट असतं ते फिक्स कॅपिटल मेथडनुसारचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तत्पूर्वी कॅपिटल म्हणजे नक्की काय तर आपण पाहूया. अमाऊंट इन कॅश और इन काइंड ब्रॉट इन बाय द पार्टनर टू मॅनेज business activities is termed as a capital. आता कॅपिटल म्हणजे काय पाहिल्यानंतर कॅपिटल अकाउंटचा एक परफॉर्मा आपल्या समोर मांडलाय तो असा, ज्यामध्ये आपल्याला दोन पार्टनर्स ए आणि बी पार्टनर्स दिसत आहेत. त्या पार्टनर्सचे कॅपिटलचे दोघांचेही क्रेडिट बॅलन्सेस आहेत की जे क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून केलेले आहेत. त्यानंतर त्या भागीदारांना जर ॲडिशनल कॅपिटल व्यवसायामध्ये ब्रॉट केलं असेल तर ते क्रेडिट साईडला बाय कॅश ऑर बँक म्हणून आपल्याला दिसते. जर ते असेटच्या स्वरूपात त्यांनी ब्रॉट केलं असेल तर बाय असेट्स अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये कॅपिटल इन काइंड असं लिहिलेलं आहे. त्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोजिंगकडे जातो, बॅलन्स कॅरी डाऊन केलेला आहे, तोच तुम्हाला क्रेडिट साईडला बाय ब्रॉट डाऊन अशा पद्धतीने केलेला दिसतो. मित्रांनो, दुसरा अकाउंट आपण या ठिकाणी तयार करतो पार्टनर्स करंट अकाउंट. एक पार्टनर्स करंट अकाउंटचा नमुना देखील आपल्यासमोर आहे, ज्यामध्ये करंट अकाउंट हे डेबिट बॅलन्सही दर्शवतं आणि क्रेडिट बॅलन्सही दर्शवतं. जर पार्टनर्सचं करंट अकाउंट हे डेबिट बॅलन्स दर्शवत असेल तर ते डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं केलं जातं, आणि जर क्रेडिट बॅलन्स असेल तर क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अशा पद्धतीने ते केलं जातं. आणि ज्या ॲडजस्टमेंट्स कॅपिटलशी संबंधित असतात त्या सर्व करंट अकाउंटद्वारे केल्या जातात, जसे की इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, सॅलरी असेल, कमिशन टू पार्टनर असेल,
किंवा त्या भागीदारांचा नेट प्रॉफिटमधला हिस्सा हा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंद केला जातो. त्यानंतर जर त्या भागीदाराने ड्रॉइंग घेतला असेल तर ड्रॉइंग, त्यावरचं व्याज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि त्या भागीदारांचा प्रॉफिट किंवा लॉसमधला जो नेट लॉस असेल त्या नेट लॉसमधला त्यांचा हिस्सा हा पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रॉट डाऊन केला जातो. त्यानंतर करंट अकाउंट क्लोज केलं जातं आणि करंट अकाउंटचा बॅलन्स हा कॅरी डाऊन करून नंतर पार्टनर्स कॅप बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ब्रॉट डाऊन केला जातो. मित्रांनो, दुसरी पद्धत आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता अस्थिर भांडवल पद्धती म्हणजे काय तर ते आपण पाहूया. इन धिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंजेस एव्हरी इयर. म्हणजे या पद्धतीमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स हे प्रत्येक वर्षी बदलत जातात. इन धिस मेथड द पार्टनर्स करंट अकाउंट इज नॉट ओपन. Hence, all the adjustments are made through capital account. Following are the adjustments related to capital. For example, additional capital brought by partner, interest on capital, drawing and interest on drawing, salary or commission payable to partner, net profit or net loss of the firm. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्यासमोर आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा एक नमुना, ज्यामध्ये आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा डेबिट साईडलाही ब्रॉट डाऊन केलेला बॅलन्स दिसेल आणि क्रेडिट साईडलाही त्यांचा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला दिसेल. कारण कॅपिटल अकाउंट हे तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्सही आणि क्रेडिट बॅलन्सही दर्शवताना दिसेल. अशावेळी डेबिट बॅलन्स हा डेबिट साईडला ब्रॉट डाऊन करावा आणि क्रेडिट बॅलन्स हा क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करावा. त्यानंतर ॲडिशनल कॅपिटल जर ब्रॉट डाऊन केलं असेल तर ते क्रेडिट साईडला आपण बाय कॅश और बँक या अकाउंट या नावाने दर्शवलेलं आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, सॅलरी पेएबल टू पार्टनर असेल, कमिशन पेएबल टू पार्टनर असेल किंवा नेट प्रॉफिटमधला त्यांचा असणारा हिस्सा हा तुम्हाला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंद करायचा आहे. त्याचबरोबर जर त्या भागीदारांनी व्यवसाय संस्थेमधून ड्रॉइंग घेतला असेल तर ड्रॉइंग, त्यावरचं व्याज म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि नेट लॉस मधला त्याचा हिस्सा हा तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला नोंद करायचा आहे. आणि त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे बॅलन्सिंग करून घ्यायचे आहेत आणि त्यांचे बॅलन्स हे तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचे आहेत.